नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. नेक्स्ट जेन जीएसटी पद्दतीचो फायदो गिरायकांक पावोवपाक उत्पादक, वेपारी आनी दुकानदारांनी लागू करचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी केलां. जीएसटी खातीर गोंयचो हॅपीनेस इंडेक्स वाडटलो असो विश्वास मुखेलमंत्री सावंत हांणी ह्या वेळार व्यक्त केला. जीएसटी 2.0 हे आयच्यान सुरवात जाता. सगळ्या बिझनेसमॅन, ट्रेडर्स, इंडस्ट्रियलिस्ट, शॉप ओनर्स ह्या सगळ्या जाणांक माझी विनंती आसा की तांच्यांनी आयच्यान खूप मोठ्या प्रमाणात जीएसटीचो फायदो जो आसा हो सामान्य लोकांक तेंच्यांनी पास ऑन करचो, जेणे करून आमी म्हणटा 4 स्लॅब आशिल्ले हेडीच्यान 2 स्लॅब जाले, 5 आनी 18. इज ऑफ डुईंग द बिझनेस आनी इज ऑफ लिव्हिंग ह्यो दोनूय गजाली ह्या नेक्स्ट जीएसटी रिफॉर्मान आमकां पळोवपाक मेळटा. 11 वर्सां फाटीं सत्ता हातांत घेतले सावन देशांतल्या तरणाट्यां खातीर कुशळटाय निर्मिती करप हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचें सपन आशिल्लें. ह्याच देखीन मारिल्ले पावल आनी ताचे विशीं हो आसा आमच्या खबरां विभागान सादर केल्लो खासा रिपोर्ट. 11 वर्सां आदीं तांणी सत्ता हातांत घेतली तेन्ना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचें एक सपन आशिल्लें. तें म्हणल्यार देशांतल्या लाखांनी तरणाट्यांक कुशळटाय दिवप. हे खातीर सुरू केल्ली स्कील इंडिया येवजण ही हे येवजणेचोच एक भाग आसा. 15 जुलय 2015 दिसा सुरू जाल्ली प्रधानमंत्री कौशल विकास येवजणेन आता एक दशकभर चलपी प्रवास पुराय केल्या. ह्या सपना विशीं प्रधानमंत्र्यांनी म्हणलां, लंबे समय तक सरकारों में स्किल डेवलपमेंट को लेकर ना वैसी गंभीरता थी और ना ही वैसी दूरदृष्टि थी. इसका बहुत बड़ा नुकसान हमारे नौजवानों को उठाना पड़ा. इंडस्ट्री में डिमांड होने के बावजूद, नौजवानों में टैलेंट होने के बावजूद स्किल डेवलपमेंट न होने से युवाओं के लिए नौकरी पाना अत्यंत कठिन हो गया था. ये हमारी सरकार है जिसने युवाओं में स्किल डेवलपमेंट की गंभीरता को समझा है. हे येवजणे खाला जुलय 2025 मेरेन सुमार 1.63 कोटी तरणाट्यांक प्रशिक्षण दिलां. तातूंतले 45% बायलां आसात. हे येवजणेचो चवथो पावंडो पयलींच सुरू जाला, जो फुडल्या वर्सा मेरेन चालू उरतलो. हाचे खाला प्रशिक्षीत तरणाट्यांक आपल्या इत्से प्रमाणे करियर वेंचपाक मदत मेळटा. तेच बरोबर स्वताचो रोजगार सुरू करपाची सुविधा मेळटा. असोच एक लावार्थी राजस्थानातल्या उदयपुराचो उमेश कुमार म्हणटा, मैं सलून में नाई का काम कर रहा था, तो उसमें मुझे 15,000 सैलरी मिलती थी, जिससे मेरा गुजारा पूरा नहीं हो पाता था. पीएम विश्वकर्मा में यहाँ पे आने के बाद जो नए टूल किट होते हैं उनके बारे में जानकारी मुझे यहाँ से मिली, जिससे मैं नए तरीके से ज़्यादा पैसे कमा पाऊँगा. मैंने सोचा कि पीएम विश्वकर्मा योजना में जो मुझे लोन मिलेगा तो उससे मैं खुद का करूँगा और उसमें मुझे फ़ायदा होगा और मैं अच्छे से परिवार की देखरेख कर पाऊँगा. स्किल इंडिया मिशन फकत देशांत न्हय तर विदेशांतल्या भारतीय तरणाट्यांच्या क्षमतेक नवी मान्यताय दिता. प्रधानमंत्र्यांच्या सक्षम फुडारपणाक आनी दृष्टिकोनाक लागून हें शक्य जालां. तांच्या योगदानाक लागून आयज स्किल इंडिया मिशन नव्या भारताची एक बळिश्ठ अस्मिताय जाल्या. आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोंयच्या सहकार्यान आयज 10वो राष्ट्रीय आयुर्वेद दीस मनयतले. ह्या कार्यावळीचें उक्तावण केंद्रीय आयुर्वेद राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांच्या हस्तुकीं जातलें, तर केंद्रीय मंत्री श्रीपाद येसो नायक हे कार्यावळीक उपस्थित रावतले. ह्या वर्साचो मथाळो लोकां खातीर आयुर्वेद, गिऱ्या खातीर आयुर्वेद. ह्या उत्सवात राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराचें सादरीकरण, AIIA गोवा हांगा नवीन रुग्णालय सुविधांचें उक्तावण आनी थळाव्या रानभाज्यांचें प्रदर्शन करपी रानभाजी उत्सव हाचो आस्पाव आसा. देश का स्वास्थ्य परीक्षा ही देशव्यापी मोहीम, द्रव्य डिजिटल पोर्टल आनी समर्पित आयुर्वेद अचिवर्स वेबसायट ह्या सयत खुबशे नवीन उपक्रम सुरू करतले. क्लब टेनिस दिकाशपार डायसाच्या अखिल गोवा प्रमुख मानांकन टेबल टेनिस सर्तीत इशिता कुलासो हांणी तिहेरी तर एरन फारियास हांणी दुहेरी खिताब मेळयलो. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 24.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 नमस्कार.